विशेष रूपाचं अज्ञान. तसंच आहे जगाच्या बाबतीत, परमात्म्याच्या बाबतीत असंच आहे. लोकांना देवाचं कोणतं ज्ञान आहे? सामान्य ज्ञान आहे. पण विशेष रूपाचं काय? अज्ञान आहे. देवाच्या बाबतीत विशेष रूपाचं काय आहे? अज्ञान. अलग लक्षात. विशेष रूपाचं काय? अज्ञान आहे. चला, वास्तविक पाहिलं तर अज्ञान जड बरं का. आता लक्षात आलं का? अज्ञान हे कळलं तुम्हाला काय? वास्तविक पाहिलं तर अज्ञान जड वस्तू आश्रित म्हणता येणार नाही. काय करता येणार नाही? आश्रित म्हणता येणार. अज्ञान जड वस्तू आश्रित म्हणता येणार नाही. अलग लक्षात. काय लक्षात आलं? अज्ञान हे जड वस्तूचे आश्रित म्हणता येणार नाही. मग त्याला आश्रय कोणाचा असला पाहिजे? चैतन्याचा. कारण वेदांतमा सर्व व्यावहारिक पदार्थात ब्रह्मचैतन्य अधिष्ठान आहे. सर्व व्यावहारिक पदार्थाला अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मचैतन्य. आणि त्या ब्रह्मचैतन्याचे आश्रित त्रिगुणात्मक अज्ञान आहे. अज्ञान कोणाचे आश्रित आहे? त्रिगुणात्मक. हा, ब्रह्मचैतन्याच्या. त्या चैतन्य आश्रित अज्ञान असं माया, प्रकृती, अविद्या वगैरे नावे आहे. चैतन्य ब्रह्मचैतन्याच्या आश्रित असणारी जी माया आहे तिला अज्ञान आहे. त्याला अज्ञान काय म्हणतं? माया, प्रकृती, अविद्या असे नाव आहे. सर्व पदार्थांना चैतन्य अधिष्ठान आहे असे म्हटले म्हणजे रज्जू सही चैतन्याचे अधिष्ठान आहे. आता सर्व पदार्थाला जे अर्थी ब्रह्मचैतन्य अधिष्ठान आहे तर त्या अर्थी रज्जूला सुद्धा अधिष्ठान कोण आहे? मग चैतन्यच. रज्जूला सुद्धा अधिष्ठान काय? चैतन्य. अज्ञान रज्जूचे आशीर्वाद राहतं का? चैतन्याचे आशीर्वाद राहतं. चैतन्याच्या आहे. ज्या पदार्था ठिकाणी फक्त चैतन्याचे ज्ञान करून देण्याचे असते त्या पदार्थाला उपाधी मानून, बरं का, ज्या पदार्थाच्या ठिकाणचे फक्त चैतन्य ज्ञान करून द्यावायचे असते त्या पदार्थ उपाधी मानून. आता कोणतं ज्ञान करून द्यायचं? पाठीमाग गेलं तुम्हाला ते नाही गेलं? अरे काय गेलं तुमच्या लक्षात आहे का ते? म्हणजे अंतःकरणाची वृत्ती कुठपर्यंत जाते? घटापर्यंत. हा, आणि घटावर किती आवरण असतात? हा, अरे एक प्रकाश आपलं अंधकाराचं आवरण असतं, एक पुन्हा अज्ञानाचं आवरण असतं. किती आवरण असतं? 2 असतात. 2. मग अज्ञान आपलं अंधकाराचं आवरण कोण दूर करतं? प्रकाश. आणि आवरणाचं हे आवरण कोण दूर करतं? आभास. अलग लक्षात. हा, पुढे नंतर मग परमातृ चैतन्य, प्रमा चैतन्य, प्रमेय चैतन्य हे की नाही? हा, प्रमातृ चैतन्य म्हणजे अंतःकरण विशिष्ट चैतन्य. प्रमातृ चैतन्य म्हणजे काय? अंतःकरण विशिष्ट चैतन्य. आणि प्रमा म्हणजे प्रमा चैतन्य म्हणजे काय? डोळ्यातून वृत्ती जरा बाहेर पडली ती वृत्ती, त्याला प्रमा चैतन्य म्हणायचं. प्रमाण चैतन्य. प्रमाण चैतन्य. आणि पुढे कोणतं? मग प्रमेय चैतन्य. अलग लक्षात. म्हणजे पाहणारा ज्या इंद्रियाच्या डोळा पाहायचं ते, जे पाहायचं ते. पाहणारा कोण? प्रमा चैतन्य. पाहणारा एक. ज्या डोळ्यात जर ते प्रमाण चैतन्य म्हणजे प्रमाण चैतन्य डोळे. जी वस्तू पाहिजे ते प्रमेय चैतन्य. प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय. लक्षात. प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय असं अलग. मला गेलं पाठीमागे चालू गेलं. ठिकाणी फक्त चैतन्याचे ज्ञान करून द्यावायचे असते त्या पदार्थ उपाधी मानून. त्याला काय म्हणायची? उपाधी म्हणायची. घटोपै चैतन्य आहे की नाही? काय म्हणायचं? घटाच्या उपाय गाडगे. समजा हे काय तांब्या म्हणजे गाडगा आहे. या तांब्यात इथं चैतन्य आहे की नाही? ह्याला नाव काय आलं? घटोपै चैतन्य. काय आलं त्या नावाला? घटोपै चैतन्य. घटाच्या उपाधीनं जे युक्त आहे त्याला काय म्हणतात? घटोपै चैतन्य. अलग लक्षात. घटोपै चैतन्य. आता हे पट आहे समजा. पट म्हणजे वस्त्र. आता ह्याला चैतन्य अधिष्ठान आहे की नाही? याला कोणतं पण आहे? मग पटोपै चैतन्य.
घटोपै चैतन्य पटोपी चैतन्य असे समजुती करता म्हणण्याची शास्त्रकारांची पद्धत आहे. कोणाची पद्धत ही? शास्त्रकार. याप्रमाणे अज्ञानाचे आवरण वास्तविक रज्जू ठिकाणी नाही. रज्जू जड आहे ना, रज्जू ठिकाणी अज्ञान नाही. हे रज्जूपै चैतन्याच्या ठिकाणीच आहे. रज्जूपै चैतन्य घटोपै चैतन्य पटोपै चैतन्य रज्जूपै चैतन्य. रज्जूच्या उपाधीनं युक्त जे चैतन्य ते रज्जूपै चैतन्य. घटाच्या उपाधीनं जे चैतन्य ते घटोपै चैतन्य. पटाच्या उपाधीने युक्त जे पटोपै चैतन्य रज्जूपै चैतन्याच्या ठिकाणी आहे. परंतु रज्जू आणि चैतन्य एकाच देशात आहेत. रज्जू तिथेच आहे, चैतन्य सुद्धा काय तिथेच आहे. म्हणून रज्जूपाश्रित अज्ञान असा व्यवहार केला असो केला. बरं का, काय आलं? व्यवहार केला आलं का? मंद अंधकारामुळे त्या ध्रुवीच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाचा वृत्तीने नाश होत नाही. मंद अंधकार असतो, काय होतोय? मंद अंधकार म्हणजे स्वच्छ प्रकाश नसतो आणि निबिड अंधकार नसतो. मग मंद अंधकार असतो म्हणजे थोडं थोडं दिसतं. आताचा टाइम काय स्पष्ट नाही. हे दिवसाचा रात्रीचा प्रसंग आहे. रात्रीचा आहे. मंद अंधकारामुळे मंद अंधकार आता मंद अंधकार आहे. अरे डाबाळ आलाय आता मंद अंधकार आहे. हे काय आलंय? आबाळ आलंय ढग, त्यामुळे सूर्य दाखला. मंद अंधकार म्हणजे कसं आहे? रात्रीच्या वेळाला आला लक्षात. मंद अंधकारामुळे त्या रज्जूपै त्याच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाचा वृत्ती नाश होत नाही. कारण वृत्ती तेथपर्यंत जात नाही ना, मंद अंधकार आहे ना. अरे तिथपर्यंत वृत्ती जाण्याकरता अंधकार असल्यामुळे जाते का वृत्ती? होत नाही. मग अज्ञानाच्या ठिकाणी क्षोभ होऊन म्हणजे विकार उत्पन्न होऊन ते अज्ञान सर्वरूपाने परिणाम पावते. ते जे अज्ञान आहे सर्वरूपाने परिणाम पावते. आता तो अज्ञान कार्य सर्प व्यवहारी सत म्हणावा तर आहे की नाही. आता अज्ञानाचं कार्य सर्प कोणाचं कार्य आहे? अज्ञानाचं कार्य सर्प व्यवहारी सत म्हणावा तर रज्जू ज्ञानाचा बाध होत. खाली आहे बघायचं बघा, दृढ मिथ्यात्व निश्चय आहे का? हे ज्ञान आहे खाली. अरे खाली खाली बघ ना, एक चाकडा. अरे मी वाचतो ते सापडते की नाही? काय ती सापडली मला. अरे तर खाली रे कुठं? हे बघ ते तिथं. हा बाद म्हणजे काय? दृढ मिथ्यात्व निश्चय. बाद म्हणजे काय? दृढ मिथ्यात्व बाद होतो म्हणून सत म्हणता येत नाही. आलं म्हणजे जो असणारा अज्ञानी सर्प भासला त्याला सत म्हणता येत नाही. का म्हणता येत नाही सत? रज्जूच्या अज्ञानाचा बाद होतो असा निश्चय होतो. सत म्हणता येत नाही. काय होत नाही? सत म्हणता येत म्हणता येत नाही. आणि मग जर म्हणे असत म्हणा तर सत म्हणतात ते काय म्हणा? असत. आता वांजबाईला मुलगा असतो का? नाहीच ना. मग तसं वंद्यापुत्राप्रमाणे असत म्हणा. वंद्यापुत्र म्हणजे वाणीचा मुलगा. वंद्यापुत्र म्हणजे काय? मी वाचतो सापडते का तुम्हाला? वंद्यापुत्राप्रमाणे असत म्हणा तर प्रत्येक होतं म्हणून असतही म्हणता येत नाही. सत का नाही? तो रज्जूच्या ज्ञानाने बाद होतो. काय नाही? सत नाही. सत नाही. अलग लक्षात. म्हणजे मग असतपणा. वंद्यापुत्र म्हणजे काय म्हणा? असत का म्हणता येत नाही? प्रत्यक्ष परिस्थिती होतं की नाही? तुम्हाला मागे उदाहरण सांगितलं की नाही? सर्व गाव जमा केलं त्या सापा आहे ना. त्याला सतही म्हणायचं नाही आणि त्याला असतही म्हणायचं. आता हा झाला दृष्टांत. सिद्धांत काय? जसं असणार अज्ञानामुळं सर्प भासला म्हणजे रज्जू सर्प भासला तसं ब्रह्मावर जगत भासलं. जसं ब्रह्मावर जगत भासलं तसं आत्म्यावर काय भासला? देह भासला. ज्याप्रमाणे सर्प भासला त्याप्रमाणे जगत भासलं. ज्याप्रमाणे जगत भासलं तसा देह भासला. हा तुकाराम महाराज सिद्धांत सांगितलं होता. देह आधी काय खरा? देह संबंधी प्रसार. भुजगावने चोरा रक्षण असे भासत. तुकाराम महाराज सिद्धांत सांगितलं. वेदांत काय म्हणतात तुकाराम महाराज? देहादी काय खरा? काय खरा? समजा निहून मियाला फुकला नेऊन मसन वाटत. आता काय मिळते? काय पुढे? आहे का खरा? पण आहे तो पण किती रुबाब असतो. हा रुबा काय त्या कुत्र्यासारखं गुरगुर करू नका. काय तिंदा आरशा बरोबर इकडे कसं इकडं इकडे
कपडे बदलले का किती रुबाब असतो बरं मेल्या मग त्याला काय 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 राहिलं काय पण ते माणसाला कुठं कळतंय ते गुरमीच माणसं मस्तीतले राहते माणसं अरे एक दिवस जायचं असं लक्षात ठेवलं पाहिजे काय झालं पाहिजे माणसानं एक दिवस आपलं जायचं सोडून असं असं पक्कड वाटलं पाहिजे म्हणजे सतत माणसाने मृत्यूचं चिंतन करावं काय करावं सर्व बाकी नाही केलं चालेल पण फक्त काय केलं पाहिजे माणसाने मृत्यूचं एक दिवस मृत्यू येणार येणार म्हणजे येणार त्याच्या संशयाच्या बात तो कधी केव्हाही कशा स्वरूपात येईल हे तर सांगता येणार नाही तोपर्यंत आपण आत्मज्ञान असं जागून ठेवून ठेवायचं हे कीर्तन करणं प्रवचन करणं हे समाजात प्रसिद्धी हे नशिबाचा भाग आहे हे काय ब्रह्मज्ञान ह्या लोकांना आहे का हा आणि या अशी प्रसिद्धी झाली म्हणजे हे होईल का आपली जन्मवरून सुकेल का प्रसिद्धी लई प्रसिद्धी झाली बा लई जन्मवरून सुकलं त्याला कशाचं अरे मेल्या सटके देतात कोण यमदूत हाणतात तो काय जन्माला केलं रे काय केलं म्हणतात मार देतात ऐका नाही काय म्हणतात ते विचार हाणतात तो काय केलं सांग आणि ज्यावेळेस त्याने जर पुण्यकर्म केलं असेल तर मग त्याला धाडस राहतं मी कोणून केलं मी पुण्यकर्म आता बघ तुम्हाला एक उदाहरण सांगतो काय कालच तुमचं एक उशीर झाला एक आमच्याकडे मंदिर आहे ते पिपिरी पाहिजे का तो होता का पिपिरी आमच्याकडे नेलतो का कशा नेलतो वाघोरा नेऊन घेतो काय मी नेलो होतो नाही दिंडीत गेलं दिंडीत पिंपरी हेच ना हरिश्चंद्र पिंपरी हा हा गेलतो अरे त्या हरिचंद्र राजात गेलता रे त्या पिंपरीत गेलता का तो त्या बाबरोबर घेऊन गेलता की त्या माणसाला हा तिकडे त्या दिंडी चालकाला हा त्याला घेऊन गेलता की तू हा गेलतो मग त्या गावात मंदिर आहे दगडाचं मंदिर होतं खालून त्या लोकांनी कळस होते असं दगडा म्हणजे दगडीच मंदिर तयार केले तर मारुतीला असं दिवा लावला मोठा पडी एका माणसाने एवढा मोठा दिवा मी आणला बघायचं आमच्या आपल्या मंदिरात आहे तसला तसला दिवा तर मानला ते खाली पडला तर तुटला काय फुटला ते लोक म्हणले बा मग त्याच्या बायकोला म्हणले त्या माणसाच्या अहो म्हणे तुमच्या मालकाने दिवा लावला मग ते तुम्ही लावणार दिवशी लावून म्हणजे विषय काय चालला आपला विषय काय चालला तिच्या नवऱ्याने तो दिवा दिला पण हिच्या डोक्यात काय राहिला पक्का विषय